हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. मला अनेक कमेंट्स येत असतात की ताई हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, याच्यावर काहीतरी सोल्युशन सांगा. तर तेच सोल्युशन आज मी घेऊन आली आहे. म्हणजे तुम्हाला एक सेवा करायची आहे. प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघा. तर दर महिन्याला एक कालाष्टमी येते. तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकतात कालाष्टमी कोणत्या दिवशी येते. तर त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे, प्रत्येक महिलांनी करायची. तर कालाष्टमी म्हणजे काय? काल म्हणजे काळ. बघा, काळ हा आपल्या आयुष्यात कधी चांगला येतो, कधी वाईट येतो. चांगला काळ आला तर आपल्याला आनंद होतो, परंतु वाईट काळ आला की काय होतं, आपल्यासोबत सगळं वाईट होतं आणि त्यावेळेला कोणीच आपल्यासोबत नसतं. वाईट काळ म्हणजे काय? खूपच जास्त कर्ज होतं, पैशांच्या समस्या येतात, लग्न जमत नाही किंवा नोकरी लागत नाही, किंवा पैशांची आपल्याला कमतरता भासते, काही ना काही प्रॉब्लेम येत असतात, किंवा घरात सततचं आजारपण असतं, कटकटी होतात, आपल्याला कुठेच मनाला शांती मिळत नाही. तर तोच तो वाईट काळ. म्हणजे आधी सगळं चांगलं चालू असतं आणि त्यानंतर आपलं सगळं वाईट होतं. मग आपण म्हणतो माझ्यावर आता अशी वेळ आली आहे, म्हणजे वाईट वेळ आली, याला म्हणतात वाईट काळ. तर त्या काळात मग काय होतं, आपण मारुतीरायांच्या सेवेला लागतो. मग आपण व्हिडिओ बघतो वेगवेगळे, माझे किंवा इतरांचे तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर त्यात मग सांगितलं जातं हा उपाय करा, ही सेवा करा. परंतु काय होतं, सेवा करून उपाय करून होत नाही. मारुतीरायांची सेवा करा, मग 7:30 येते, मग शनी महाराजांची सेवा करा. पण काय होतं, ती सेवा करा, तो उपाय करा, ते करून सुद्धा होत नाही. आणि एकदम म्हणजे लगेच सेवा करून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. म्हणजे तूप खाऊन रूप येत नाही, तशाच पद्धतीने सेवा करून लगेच त्याचं फळ मिळत नाही. कोणतीही सेवा केली लगेच त्याचं फळ मिळत नाही. मग आपल्याला कसं होतं की म्हणजे आता मी एवढी सेवा केली तरी सुद्धा म्हणजे काहीच फरक पडला नाही, माझी 7:30 कमी झाली, माझं कर्ज कमी झालं नाही. असं का झालं? तर का होतं, देवांना सुद्धा असं वाटतं ना की म्हणजे अचानक तुम्ही सेवेला लागले, खूपच जास्त सेवा करायला लागले, हनुमान चालिसाचं पठण करताय किंवा तुम्ही शनिदेवांची सेवा करताय, अचानक सेवा सुरू केली, जर नित्यनेमाने आपण सेवा करत राहिलो तर देवसुद्धा आपलं ऐकत असतो. मग अशा लोकांचं देव कधीच ऐकत नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही घरात कालाष्टमीला ही जर सेवा केली, म्हणजे कालाष्टमीला ही सेवा जर प्रत्येक महिलांनी घरात केली तर तुमच्यावर वाईट काळ कधीच येणार नाही. तुमच्यावर काय, तुमच्या कुटुंबावर, कुटुंबात आपले अनेक व्यक्ती असतात, प्रत्येकावर वाईट काळ येतो आणि त्याची झळ सगळ्यांनाच बसत असते. एकावर वाईट काळ आला तर सगळ्यांना त्याची झळ बसते, पूर्ण फॅमिलीला त्याचा त्रास होतो. कालाष्टमीच्या दिवशी कोणत्या वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि पिरियड्स होतं, विटाळ काही आलं तर काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ आजचा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा आणि करून बघा. ही सेवा तुम्ही करणार ना कालाष्टमीला, एकच दिवस महिन्यात तुम्हाला करायची आहे, करणार, त्यानंतर अनुभव नक्कीच येणार. तुम्हाला तुमच्या घरात बदल दिसणार, म्हणजे दिसणारच आहे. 100% तुम्हाला अनुभव येणार, म्हणजे येणारच आहे. तुमच्या आयुष्यातलं दुःख संकट दूर होणार आहेत किंवा तुमच्यावर कधी दुःख संकट येणारच नाही. कालभैरवाष्टक सगळ्यांनीच ऐकलं असेल. आता कालभैरवाष्टक म्हटलं लगेच व्हिडिओ बंद करायचा, असं करायचं नाही. कालभैरवाष्टक पठण करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. ते किती वेळा पठण व्हायला पाहिजे हे सगळं आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं आणि कालभैरवाष्टक व्यवस्थित पठण होणं पण खूप गरजेचं असतं. केंद्रात जेव्हा आपण जातो तर तिथे दररोज नित्यनेमाने कालभैरवाष्टकचं पठण करतात आणि जे केंद्रात जातं त्यांचं तोंडपाठ असतं कालभैरवाष्टक, किंवा नसेल तरीसुद्धा कालभैरवाष्टक प्रत्येक स्वामी सेवेकरी दररोज नित्यनेमाने पठण करत असतो. परंतु कालाष्टमीला जर या संख्येने पठण केलं गेलं तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. शत्रूची पीडा होणार नाही, भूतप्रेत बाधा होणार नाही. कारण बघा, आपल्या आयुष्यात शत्रू जास्त आहेत, आपल्यावर जळणारे, जळावृत्तीची. आपण कोणती गोष्ट करतो आणि आपल्यावर लोक जळतात, असे लोक असतात बघा, शेजारी असतात किंवा आपले नातेवाईक असतात. आपले नातेवाईकसुद्धा आपल्यावर जळत असतात आणि त्यामुळे काय होतं, म्हणजे आपल्या तोंडावर गोड बोलतात, मागून निंदा होते, त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. तर त्यासाठी तुम्हाला कालभैरवाष्टक याचं पठण करायचं आहे. तर हे बघा, 109 पेजवर नित्यसेवा ग्रंथात, आपला नित्यसेवा ग्रंथ आहे ना, यात 109 पेजवर हे दिलेलं आहे. अगदी म्हणजे तुम्हाला एक वेळा पठण करायला मोजून फक्त 1 ते 2 मिनटं लागणार आहे. आता कालभैरवाष्टक 9 ओव्यांपर्यंत आहे, आपल्याला ते 8 ओवींपर्यंत पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक 9 ओव्यांपर्यंत आहे, ही आहे शेवटची ओवी, 9वी ओवी. तर आपल्याला काय करायचं आहे,
8व्या ओवीपर्यंत 10 वेळा पठण करायचं. आता याचा फिक्स टायमिंगसुद्धा आहे. त्यावेळेला जर तुम्ही पठण केलं तर खूपच छान. म्हणजे सायंकाळी तुम्हाला पठण करायचं. म्हणजे 11व्या वेळात जेव्हा तुम्ही पठण करणार तर तुम्हाला संपूर्ण 9 ओवीपर्यंत पठण करायचं आहे. आता कशा पद्धतीने करायचं? देवासमोर बसायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, 3 किंवा 5 अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर याच्या पठणाला सुरुवात करायची. 11 वेळा हे पठण करायचं. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर उजव्या हातात पिवळी मोहरी घ्या आणि त्यात उदी घ्यायची, म्हणजे देवांची रक्षा जी आपण अगरबत्तीची रक्षा पडते ती जमा करायची, ती घ्यायची आणि त्यासोबत हे तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. नसेल तुम्हाला घ्यायचं, तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काही हरकत नाही. असं तुम्ही फक्त 11 वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर पठण झाल्यानंतर ती तुम्हाला घराच्या प्रत्येक 4ही कोपऱ्यांना टाकायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती सकाळी झाडून काढायची. सायंकाळी याचं पठण करा 11 वेळा. कालाष्टमीच्या दिवशी 11 वेळा हे पठण व्हायलाच पाहिजे. तुम्ही करून बघा, तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील. म्हणजे तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी होते किंवा तुमच्या घरात काही वाईट कोणाचं होत होतं, तुमच्या घरात वादविवाद होत होते किंवा काहीतरी तुमच्या मनासारखं होत नव्हतं तर तुमच्या मनासारखं व्हायला सुरुवात होईल. चांगल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात होताना दिसतील. म्हणून 11 वेळा याचं पठण कालाष्टमीच्या दिवशी नक्की करा. महिन्यातनं एकदाच तुम्हाला असं करायचं आहे. आता जर तुमचे कालाष्टमीच्या दिवशी पिरियड्स आले, सूतक विटाळ काय असेल तर त्या दिवशी हे पठण करायचं नाही किंवा घरात दुसरं कोणी असेल त्याला तुम्ही पठण करायला बसवा. असं केलं तरी सुद्धा चालेल. आणि आसनाव्यतिरिक्त बसायचं नाही, आसन ठेवायचं. किंवा तुम्हाला शक्य असेल तर पठण करण्याआधी 11 वेळा ओम कालभैरवाय नमः 11 वेळा हा मंत्र म्हणायचा किंवा दररोज तुम्ही म्हणू शकता. बस एवढीच तुम्हाला सेवा करायची. तुम्ही ही सेवा करून बघा. तुम्हाला नाही अनुभव आले तर तुम्ही मला सांगा. नक्की अनुभव येतील. फक्त सातत्य ठेवा आणि प्रत्येक महिलांनी सेवा नक्की करा. आणि याचे अनुभव तुम्हाला काय येतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही कुठे बाहेर गावी गेले असणार कालाष्टमीच्या दिवशी तर त्यावेळेला तुम्ही तिथेसुद्धा याचं पठण करू शकतात. मोहरी वगैरे घ्यायची गरज नाही. फक्त 11 वेळा तुम्हाला जिथे तुम्ही बसणार कुठेही तुम्ही बसू शकता. असं काही नाही देवासमोरच बसायचं दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर. तर तुम्ही कुठेही बसून याचं पठण करू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.